विदर्भाच्या हद्दीतील रेती मराठवाड्याच्या मार्गाने चोरी। यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील टाकळी, चालगणी ह्या भागामधून रेती हरास झाली नसताना सुद्धा गाढवाच्या JCBच्या माध्यमातून विदर्भाच्या हद्दीतील रेती मराठवाड्याच्या हद्दीत टाकून मोठ्या प्रमाणात मराठवाडा मार्गे हदगाव उमरखेडला विक्री होताना दिसत आहे आणि याकडे मात्र प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष आहे। आपल्यासमोर जो हा व्हिडिओ दिसत आहे त्यामध्ये जो ट्रक उभा आहे त्याच्या पलीकडची बाजू ही विदर्भाची आहे आणि अलीकडची बाजू ही मराठवाड्याची आहे आणि हे ठिकाण बेलमंडळ हे मराठवाड्यात येणारं ठिकाण आहे आणि विदर्भातील रेती गाढवाच्या मदतीने काढून हे विदर्भाच्या हद्दीत गोळा केले जात आहे आणि येथून ट्रकच्या माध्यमातून ही रेती मराठवाड्यातील हदगाव त्याचबरोबर विदर्भातील उमरखेडला सुद्धा आणून विकली जात आहे आणि या ठिकाणी रेती हरास झालेली नाही आणि ज्या ठिकाणची रेती हरास झालेली आहे त्या ठिकाणी एका पावतीवर 3-3 चक्रा मारून रेती तस्करी केली जात आहे। हा जो भाग आहे तो आहे गुरपळी पेंड, हा हदगावच्या हद्दीतील मराठवाड्यातील भाग आहे, परंतु या ठिकाणी विदर्भाच्या हद्दीतील संपूर्ण रेती तस्करांनी हरास होण्याच्या अगोदरच चोरून नेलेले आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामध्ये जर उद्या पाणी जमा झाले तर लहान मुले पोहण्याच्या नादामध्ये बुडून मरण्याची आणि मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। या नदीपात्रामध्ये गुरपळी आणि म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाच्या हद्दीमध्ये इतकाली मोठमोठ्या पद्धतीने खड्डे पाडून रेतीची तस्करी केलेली आहे आणि याकडे मात्र मराठवाडा आणि विदर्भातील प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष आहे। आणि हे रेती तस्करी इतके मजूर झालेले आहेत की कुणालाही भेईन असे झालेले आहेत। खुलेआम रात्रंदिवस रेतीची विक्री होत आहे, चोरी होत आहे आणि प्रशासन मात्र गप्प आहे। हा जो भाग आहे तो मराठवाड्याचा भाग आहे आणि अलीकडचा भाग हा विदर्भाचा भाग आहे आणि या दोन्ही भागातून मोठ्या प्रमाणात रेती हरास होण्याच्या अगोदरच तस्करांनी चोरून नेलेले आहे आणि आतासुद्धा मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे। विदर्भातील रेती मराठवाड्याच्या मार्गे हदगाव, चालगणी मार्गे उमरखेडला आणून विकली जात आहे आणि एका पावतीवर 3-3दा चक्रा मारल्या जात आहेत। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड।